नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आम्ही आलोय आमटेमला, म्हणजे वडकलच्या पुढे। माझ्या मम्मीच्या माहेरी आलोय। तर आज तिथे एलंबा देवीची पालखी आहे, तीच पालखी बघायला मी खास करून आलोय। आणि आज मेन हनुमान जयंती पण आहे। हनुमान जयंतीच्याच दिवशी असते ती पालखी। प्लस आता माझे भाऊ पण आहेत समोर, पांडुरंग आणि रोशन। तर मी तर पहिल्यांदाच आलोय, मला काय एवढं पालखीबद्दल माहिती नाही। तर पांडुरंग आपल्याला सांगेल तिथे काय काय असतं। अच्छा, मग चला आपण महेशच बोलू। महेश, मग आता काय काय असेल तिथं मजा? आता इथे डान्स करतील 5 प्रदक्षिणा घेऊन देवीच्या मंदिराचा, आरती वगैरे होईल। आरती झाल्यानंतर मग तो आपापल्या घरी फ्रेश वगैरे जेवण झाल्यानंतर 8-8:30ला परत पालखी इथून निघेल। ती रस्त्यावर फुल पब्लिक असते, नाचायला एन्जॉय करतात फुल। चालेल, चला बघू आपण। जसं जसं जमेल तसं मी शूट करतो, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आणि माझे व्हिडिओ पण लेट येतात खूप, मला समजते, पण आता मी टाकायचा प्रयत्न करतो। कारण की आत्ता आम्हाला कॉल वगैरे जास्त चालू होते, पण टाईम नव्हता भेटत व्हिडिओ टाकायला। माझी एकविरीची पण व्हिडिओ लेट आली, तरी बघूया। आता या ब्लॉगमध्ये मी बऱ्यापैकी करायचा प्रयत्न करेन, तर राहा, सोबतच राहा। शेड्यूल नाही करत तू? तर आता आपण देऊला जवळ आलेलो आहे। देऊलाच्या समोरची तुळस, देऊळ पण बघा किती सुंदर आहे। तर आपण आतमध्ये एंट्री मारतो। एलंबा देवीचे मंदिर पण आतून खूप सुंदर आहे। तर एलंबा देवीची पण मूर्ती खूप सुंदर आहे। तर तुम्ही बघू शकता, तिथे पण मस्त प्रकारे झुंबर वगैरे आणि फुलांनी मस्त सजवलेलं आहे। एक नंबर वाटते। जय एलंबा देवी। घंटा वगैरे सगळं मस्त आहे। प्रसाद घेऊया, प्रसाद घेतला आता आपण। आणि ते पण चालू होतं, बाजूलाच पब्लिक फुल नाचत होती। बघा, ही बांबूची प्रथा, ज्याचा बांबू सगळ्यात उंच असेल तो या स्पर्धेची विजेता घोषित केला जाईल। तर ज्यांचा बांबू सगळ्यात उंच असेल, तर ती पालखी आलेली आहे। ही पालखी देऊलाभोवती 5 फेऱ्या मारत पालख्याचा मस्त वाजत झालेली आहे। आणि त्या पालखीत एलंबा देवीचं मुख्य काय गावातला तो तिथे देवला तिथं, आणि सोबत 2 मुक्त येऊन परत पालखी काढलेली आहे। ते पब्लिक एन्जॉय वगैरे करत आहेत, आणि ब्रास बँड आहे, तुम्ही बघू शकता सोबत। देवळाला 5 प्रदक्षिणा मारते, ती पालखी आतमध्ये घेऊन जातो देवळात जायला। देऊळ खूपच सुंदर आहे, आणि आजूबाजूचं पर्यावरण पण खूप
इथे नाश्ता करायला. तर देवलाच्या इथे पालखी देवलात पोचली. तर तीच पालखी परत देवलातून बाहेर निघेल. संध्याकाळी 8:30च्या दरम्यान काहीतरी बोलला आम्हाला आपल्याला. तर तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतो. थोडा फिरतो इकडे तिकडे. मग नंतर तुम्हाला दाखवतो काय गाव काय तलाव आहे. बघा आता फिराल ते इथे गणपतींच्या मूर्त्या आहेत. बघा मस्त मस्त आहे. खूप सुंदर आहे गाव. आता आपण नाश्ता करूया नंतर पुन्हा भेटूया. नाश्ता आलेला आहे आपला. नाश्ता करूया. तर आता आपण आलो आहे गावात. तर हा दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरामधूनच इथे पालखी निघते. देवीचा मुखवटा वगैरे. मग इथूनच पालखीची सुरुवात होते आणि नंतर इथं जाऊन एंड होतो. तर हे बघा फुल ओल्ड इज गोल्ड. आणि याच्यात बाहेरच याचं हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. एक नंबर आहे. इथे तर बाजूला आमच्या आईचं मंदिर आईचं घर आहे. हा बघा हा पेंट पण बघा इथे भारी आहे. आता आपण आलो आपल्या आईच्या घरी. आई बाहेर बसले. तर आईच्या इथे म्हणजे आमच्या मामांच्या इथं झालं. आई आयो तर आता थोडा फ्रेश होतो. परत एकदा थोडा मस्त आराम करतो. तोपर्यंत 8 वाजेपर्यंत पालखी निघेल वगैरे. रात्रीची काय मजा होते काय एन्जॉय करायला भेटते बघूया. आता तरी एवढी मजा नाही. एवढा सायलेंट वाटते. बघूया तसं काय होतं. चला मग सोबतच राहा. आता आम्ही आलो आहे गावाच्या बॅक साईडला. तर असंच राऊंड मारायला. तर मस्त व्ह्यू आहे. एक नंबर. वा आम्हाला इथे मामी भेटलेले आहेत. म्हणजे मामी आलेले आहे इथे. ती बेला खाला बघा मावशीने तर प्रसाद आणलाय आणि पालखी निघलेली आहे इथून. आया पण बसले तयारीत. पालखीची वाट बघते. हा पालखी आली आता रस्त्याच्या या साईडला. आता पालखी निघलेली आहे. आणि मला मधीतला ब्लॉग काढताना आला कारण की मी जरा बाहेर होतो. ॲक्च्युलीमध्ये कसं होतं आता जेव्हा गावात पालखी एंटर मारते त्या सिच्युएशनला आता मी तिथे पोहोचतो. तर DJ पण आहे आणि बँड पण आहे प्लस खूप पब्लिक पण आहे. तर मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा सोबतच राहा. तुम्ही बघू शकता परत एकदा पालखी निघलेली आहे आणि फुल जलसा चालू आहे. पालखी पण खूप सुंदर दिसत आहे लाईटीमध्ये.
तरी पालखी आत्ताशी अजून म्हणजे आपल्या आईच्या घराजवळ आले सकाळी दुसऱ्या दिवसाही सकाळ म्हणजे आम्ही झोपलो रात्री बंगल्याने आई बघा आरती घेऊन चालले सकाळ आरती आणि नारळ वगैरे आत्ताशी ते आईच्या घराजवळ आली पालखी. विचार करा पालखी किती तास 24 तास चालली. इथं उभी राहा इथं नाही जाऊ नाही टाक टाक हां तर आता सकाळीच आम्ही आलो आता अक्कादेवीच्या देवळात. तर आज अक्कादेवीची पण पालखी आहे. तर बघू शकता देवी मस्त सजवलं आहे. आपण आता अक्कादेवीचं दर्शन घेऊया. अक्कादेवीचं पण मस्त सुंदरशी मिळतं सुंदरसं. तर आता निघतो आम्ही अक्कादेवीचं दर्शन. असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.